एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा महामेळावा उत्साहात संपन्न। कंत्राटी पद्धती रद्द करण्यासह देश पातळीवरील विविध प्रलंबित मागण्यांसाठी जंतर मंतर येथे पुकारणार एल्गार। राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक। शासकीय नोकर भरती वाढवण्यासाठी तसेच जाचक अटी शिथिल करण्यासाठी समाज बांधव येणार एकत्रित। प्रदेश उपाध्यक्ष बाली मंडेपू यांचा एल्गार। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मेळावा नवीन पदाधिकारी सत्कार समारंभ कार्यक्रम आणि ग्रामीण पोलीस मुख्यालय येथील अलंकार सभागृहामध्ये संपन्न झाला। या मेळाव्यास संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी व राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष सचिव आणि इतर पदाधिकारी अधिवेशनात सहभागी झाले होते। सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वासुदेव चांगरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या माध्यमातून विविध ठराव वाचन व मंजुरी देण्यात आली। त्यानुसार देशातील सुरू असलेली कंत्राटी पद्धती रद्द करण्यात यावी। महाराष्ट्रातील लाड प्यागे समितीच्या धर्तीवर सफाई कामगार नियुक्ती योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात यावी। राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची व्याप्ती वाढवावी। प्रत्येक राज्यात राज्य आयोग नेमण्यात यावेत। त्याच पद्धतीने सफाई कामगारासाठी वाल्मिकी आर्थिक विकास वित्तीय महामंडळ स्थापन करावे व त्यासाठी भरीव निधीचा तरतूद करण्यात यावी। यासारख्या विविध मागण्यांचे ठराव करून त्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी जंतर मंतर येथे सफाई कामगारांचा एल्गार पुकारला जाणार आहे। प्रलंबित मागण्यांसाठी जंतर मंतर येथे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत। यासाठी विविध राज्य पातळीवर बैठका सुरू आहेत। लाड कमिटीनुसार नोकर भरती करण्यात यावी। कंत्राटी नोकर भरती बंद करावी या मागणीसाठी सफाई कामगार एल्गार असल्याचा इशारा यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक यांनी दिला आहे। त्याच पद्धतीने प्रदेश उपाध्यक्ष बाली मंडेपू यांनी देखील या मेळाव्यात प्रास्ताविक करताना शासकीय नोकर भरती वाढवण्यासाठी तसेच जाचक अटी शिथिल करण्यासाठी समाज बांधव येणार एकत्रित असल्याचे सांगितले। यावेळी प्रदेशाध्यक्ष बाली मेंडोपू, उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नागनाथ गदलवरकर, शहराध्यक्ष अहोरान वासवाके, भूपती अपाराव, राजेश वाल्मिकी, शशिकांत सोलंकी आदीसह राज्यातील व प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सोलापूर जिल्हा व शहर समाज पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते। त्यांना मोफत सदनिका देण्यात यावा, परंतु आमचे सेवक जे आहेत ते अमानवी मालमूत्र काम करत असल्याने त्यांना नाना प्रकारचे रोगराई होत असल्याने त्यांना 25 वर्ष पण पूर्ण होत नाही, तर 25 वर्षाची अट शिथिल करून तो 15 वर्ष करण्यात यावी अशी आमची पण संघटनेची मागणी आहे। त्याच पद्धतीने जे लाड कमिटीच्या आतमध्ये जे म्हणजे शैक्षणिक पात्रते असतील त्यांना ज्या शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती मिळायला पाहिजे आणि महात्मा फुले महामंडळाला शासनाने 500 कोटी रुपये देण्यात यावा। त्यामध्ये सफाई कामगारांना जो बेरोजगार युवक आहेत त्यांना व्यवसायासाठी 5 ते 50 लाखापर्यंतचा रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा आणि त्याचप्रमाणे जे समाज कल्याणकडनं जे आता गेल्या महिन्यामध्ये जे अनुसूचित जातीचा पैसा वळवण्यात आलेला आहे ते पैसा पण तात्काळ या सरकारने सामाजिक न्याय विभागाला प्रदान करण्यात यावा अशी आमची संघटनेची मागणी आहे। आणि सरकार जर ऐकत नसेल तर सरकारची 2 हात करायची पण तयारी आतापासून या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांनी घोषणा केलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही पूर्ण राज्य आणि राष्ट्रीय याच्यावरती सरकारच्या विरोधात आज एल्गार पुकारलेला आहे। त्या एल्गारमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जंतर मंतर येथे आम्ही 6 ते 5 लाख लोकांच्या सफाई कामगारांच्या तिथं भव्य आम्ही मोर्चा करणार आहे। आणि आजचा जो मेळावा आहे तर या मेळाव्याच्या अनुषंगाने सर्व जे काय राज्यातले पदाधिकारी आणि आमचे शहर शाखा जिल्हा शाखेचे लोक जेवढं कष्ट करून या मेळाव्याला उत्साहपूर्ण सहकार्य केले आहे त्या सगळ्या समाजाच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आलेल्या तमाम जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना देश पातळीवर आलेले नेतेगण राष्ट्रीय नेते यांचा मी या सोलापूरच्या वतीने आणि प्रदेश अध्यक्षाच्या नात्याने मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि यापुढे आपलं असंच आमच्या या संघटनेला सहकार्य करेल सफाई कामगारांनी एकजुटीचं राहावं असे मी त्यांना आवाहन करतो। होता कामा नये अशा पद्धतीचा एक ठराव आहे। या सर्व ठरावांवर लाडपागे समितीचा जो
राज्यामध्ये चालू आहे तो सर्व देशाच्या राज्यांमध्ये चालू करून आफ्टर रिटायरमेंट, आफ्टर डेथ, मेडिकल बेनिफिटच्या नंतर सफाई कामगारांच्या घरामध्ये कायम नोकरी देण्यात यावी असा एक ठराव आहे. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये देशातील सफाई कर्मचारी हे दिल्लीच्या जंतर मंतरवर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारणार आहे. तिथे आम्ही आंदोलन करणार आहोत या सर्व मागण्यांच्यासाठी. आणि आजचा कार्यक्रम फार चांगला झाला. समाजाचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. अनेक लोकांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत. मान्यवर व्यक्ती इथे आलेले होते. त्याच्यात एम.आर. कांबळे सर आहे, निजामुद्दीन शेख आहे, मेत्रस साहेब आहे, आमचे राष्ट्रीय पदाधिकारी जयसिंग कछवा, राज्याचे प्रत्येक राज्याचे अध्यक्ष इथे उपस्थित होते. बाकीचे पदाधिकारी जे आहे, जे बालीमंडे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही कमिटी आहे त्या कमिटीच्या सर्व लोकांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. युवा प्रकोष्ठ जाहीर करण्यात आला. महिला प्रकोष्ठही जाहीर करण्यात आलेला आहे. आम्हाला चांगली प्रकारे गती मिळालेली आहे. या प्रकारे आजचा हा कार्यक्रम फार सुंदररीत्या पार पडला.